संभाजीनगर। आज मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोलनाजात रिसर्च सेंटर या ठिकाणी एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमाचं आयोजक म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली। या कार्यक्रमामध्ये मराठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा स्वाभिमान, या मातीची ज्याला आपण म्हणू की जीव की प्राण, आणि अशा मराठीसाठी हे सर्व शिलेदार समूहातील सर्व शिलेदार झटत असतात, प्रयत्न करत असतात। तर याच्याच माध्यमातून मराठी समृद्ध कशी होईल या संदर्भातले जे कार्यक्रम असतात त्याचीच एक कडी म्हणून आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमामध्ये राहुल पाटील सरांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमामध्ये 22 काव्यसंग्रहांचं या ठिकाणी प्रकाशन आज झालेलं आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये या कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की काव्य वाचन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे। जवळपास 60 स्पर्धक या ठिकाणी भाग घेणार आहेत। आणि मराठीला हा कार्यक्रम महत्त्वाचा यासाठी कारण की आज यावर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आम्ही 27 फेब्रुवारीलाच घेत असतो, परंतु यावेळेस तो लेट झाला आणि त्यामध्ये खूप जोशपूर्ण असा कार्यक्रम आम्ही संपन्न या ठिकाणी झालेला आहे। त्याबद्दल आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपले या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि मराठीची अशीच आपण सेवा करत राहू। धन्यवाद। सर, एकीकडे आपल्या देशामध्ये सर्वधर्मीय लोक पण असतात आणि मराठी भाषेवरून काही ठिकाणी काही राजकारण होत आहे, तर अशा लोकांना आपण काय सांगताल? मुळामध्ये भाषेवर प्रांतरचना झाली आणि त्यानंतर भाषेचा प्रश्न संपला असं मला वाटतं। कारण तो एक ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणची एक बोली असते, एक भाषा असते, एक संकेत असतो, पण त्यानंतर जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्वराज्य पाहिलं किंवा आज आपण ज्या पद्धतीने काम करतोय तर यामध्ये भाषेचा संघर्ष येण्याचा काहीच संबंध नाही। कारण जर तुम्हाला इंटरनॅशनली पुढे जायचं असेल तर इंग्रजी शिकावी लागेल। जर तुम्हाला आपण मान्य करू या न मान्य करू, हिंदी भाषेला एक महत्त्वाचं स्थान प्रशासनामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे, आम्ही याला नाकारतच नाही आहोत, परंतु भाषेचा संघर्ष निर्माण करण्याचा काही संबंध मला वाटतं या ठिकाणी येत नाही। कारण या मातीची भाषा मराठी आहे आणि त्या भाषेचा इथे सन्मानच होणार आहे आणि त्यावरून जर कोणी राजकारण करत असेल किंवा कोणाला त्रास देत असेल तर ती 100% चुकीची बाब आहे हे या ठिकाणी मी म्हणतो। यशस्वी आमदार, अभ्यासू आमदार अशा आदरणीय काळे साहेबांना या ठिकाणी मी बोलवतो। जोरदार टाळ्यांनी सरांच्या या ठिकाणी स्वागत करेन।